On comparing with ax square plus 2hxy plus by square, we get a equal to 4, h equal to 5 by 2. इथं 1 जर असेल किंवा या जागी 1 असेल, दोन्हीपैकी कुठेतरी एका जागी 1 असेल तरच टेक्स्टबुक मधल्या अकॉर्डिंगली आपल्याला करेक्ट आन्सर येते. मी या जागी फक्त y स्क्वेअर ठेवायचं. टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर आहे त्याच्या अकॉर्डिंगली मी ऍडजस्टमेंट करून घेतलो इथं. a equal to 4, h equal to 5 by 2, b equal to 1. Let theta be the acute angle between the lines. Let theta be the acute angle between the lines. कोणते लाईन्स? या जॉइंट इक्वेशन मधले लाईन्स. Then tan theta equal to 2 under root h square minus ab whole divided by a plus b. A plus b not equal to 0. Tan theta equal to 2 under root of h square. h आहे 5 by 2 square minus ab. a आहे 4, b आहे 1. Divide by a plus b, 4 plus 1. हे होईल tan theta equal to 2 under root of 25 divided by 2 square 4 minus 4 divided by 5. Tan theta equal to 2 under root of, काही नाही म्हणजे इथं असेल 1, मल्टिप्लाय डिवाइड बाय 4 करा. क्रॉस मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. डिनॉमिनेटर मध्ये 4, 25 minus 16 डिवाइड बाय 5. tan theta equal to 2 under root of 25 minus 16, 9 by 4. 25 minus 16 या जागी येईल 9 by 4 whole divide by 5. हे होईल tan theta equal to 2 into 9 चा स्क्वेअर रूट 3, 4 चा 2 डिवाइड बाय 5. 2 2 कॅन्सल होईल इथं. tan theta equal to 3 upon 5, that is theta equal to tan inverse of 3 by 5. चला लिहून द्या. हे क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये असा आहे. 4x स्क्वेअर प्लस 5xy प्लस 4y स्क्वेअर आहे. टेक्स्टबुक मधलं फायनल आन्सरच्या अकॉर्डिंगली मी ऍडजस्ट करून घेतलो. इथलं 4 जर मी कॅन्सल केलो तर आपल्याला हे फायनल आन्सर जे टेक्स्टबुक मध्ये आहे ते मिळून जाईल. क्वेश्चन नंबर 4 का थर्ड वन. 2x square plus 7xy plus 3y square equal to 0. 2x square plus 7xy plus 3y square equal to 0. प्रोसिजर सेम आहे. टू एक्स स्क्वेअर प्लस 7xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. हे गिवन जॉइंट इक्वेशन आहे. गिवन joint equation is 2x square plus 7xy plus 3y square equal to 0 on comparing with
ax square plus 2hxy plus by square equal to 0, we get a equal to 2, 2h equal to 7 आहे, h equal to येईल 7/2, b equal to 3, b equal to 3. आपण गृहीत धरू या जॉइंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स राहतात, त्यांच्यामधली ऍक्यूट अँगल थीटा. लेट थीटा बी द acute angle between the lines. Let theta be the acute angle between the lines. कोणत्या लाईन्स मधली ऍक्यूट अँगल आहे? या जॉइंट इक्वेशन मध्ये जे दोन लाईन्स राहतात त्यांच्यामधली ऍक्यूट अँगल आपण गृहीत धरल्या थीटा. Then tan theta equal to 2 under root of h square minus ab whole divided by a plus b, where a plus b is not equal to 0. Tan theta is equal to 2 under root of h आहे 7/2, 7/2 square minus ab, a आहे 2, b आहे 3, whole divided by a plus b, 2 plus 3. हे होईल tan theta is equal to 2 under root of 49 divided by 4 minus 6 divided by 5. काही नाही म्हणजे इथे या जागी असेल 1, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 4 करू आपण, डिनॉमिनेटर सेम होईल. tan theta equal to 2 under root of denominator 4, 49 minus 24 whole divided by 5. Tan theta is equal to 2 under root of 49 minus 24, हे होईल 25 divided by 5. Tan theta is equal to 2 into 25/4 का square root is 5/2 whole divided by 5. 2 cancel होईल आणि meanwhile 5 पण cancel होईल इथं. Tan theta equal to या जागी उरेल आपल्याकडे 1. Theta equal to tan inverse of 1. tan ची व्हॅल्यू 1 कोण्या अँगलला होते? आणि इथं मॉड आहे म्हणजे पॉझिटिव्ह 1 आहे. ऍक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री पाहिजे. तसं थर्ड क्वाड्रंट मध्ये पण 1 होते, पण आपण फर्स्ट क्वाड्रंट मधले अँगल शोधायला कारण ऍक्यूट अँगल म्हणले आपण. थीटा इक्वल टू tan ची व्हॅल्यू 1 होते 45 डिग्रीला. 45 डिग्रीला आपण म्हणता π/4 रेडियन. चला लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 4 चा फोर्थ क्वेश्चन इम्पॉर्टंट आणि थोडंफार लेंदी आहे. a स्क्वेअर minus 3b square x square, a square minus 3b square x square plus 8ab xy plus 8ab xy plus b square minus 3a square y square
equal to 0. A square minus 3b square into x square plus 8abxy plus b square minus 3a square into y square equal to 0. याला तुम्ही गिवन जॉइंट इक्वेशन इज म्हणतो. गिवन जॉइंट इक्वेशन इज. लक्षात असू द्या, ऑलरेडी इथं ए बी वगैरे ए आणि बी सेपरेटली नाहीत, एकाच टर्म मध्ये आहेत. त्यामुळं आपण कम्पेअर करते वेळेस थोडं वेगळ्या टाईपचं इक्वेशन घेऊ. ऑन कम्पेअरिंग विथ ax square plus 2hxy plus by square equal to 0. मी असा टर्म लिहितो. ax square plus 2hxy plus by square equal to 0. We get